तर जेवण 2 मिनटं. जेवण आम्ही बनवलं होतं. त्याचा चेहरा दाखवला. त्याने काय बोलायचं तुला आपल्या जेवणाबद्दल? एक नंबर जेवण झालं. काय शाटच नाही झालं. इकडं अख्खी दुनिया आमच्या कुकिंग कॅपेबिलिटीवरती प्रश्न हे उभा करते. आम्ही जो भात केला होता 1.5 किलो बासमती, 150 रुपयाला आम्ही तो भात घेतला होता 1 किलो. तर 1.5 किलो भात बनवून शेजवान फ्राईड राईसच्या जागी खिचडी बनली ती. आणि आता ती गाईला देऊन टाकली. खिचडी नाही, त्याला खिचडी फ्राईड राईस फ्राईड बॉल खाल्लं पण ते काय निघालं. पण तो आम्ही मित्रांसाठी नव्हता बनवला, गाईसाठी बनवला स्पेशली. आम्ही ॲनिमल लवर आहे ना. नाही, आम्ही काही भात खाल्ला नाही दुपारचा. फक्त आम्ही चिकन चिली थोडंसं आमचं नाव वाचवलं घरी, तर त्यामुळे आम्ही थोडं वाचलो. तो काढला होता चिकन चिलीचा फोटो दाखवला. चिकन चिली. ते बी जास्त क्वांटिटी नव्हतं कारण की बनवतानाच आम्ही अर्ध खाऊन टाकलं होतं. एक नंबर झाला चिकन. 1 नंबर झालं. पण आता बाहेर माहिती का काय वातावरण चालू आहे. सगळे लोक शिव्या देतात, म्हणजे फार लायकीच काढतात आमची की आम्हाला काही येत नाही वगैरे छान बनवलं. पण रात्री आपल्याला कमबॅक करायचं आहे परत. बटर चिकन हे जर नाही घेतलं ना आपला वर्षाचा होईल. कोणती बी पार्टीला पुरं येणार बी नाही आणि पार्टीला निघालं की पहिले आपल्या लोकांना शिवा पडते. खरं तर आमचा प्लॅन होता 31sta चायनीज. हां हे चूच्या श्रवण आता सोडा काय बोलतो. आणि त्यानंतर मी काय बोललो होतो, साधा चिकन रस्सा भात करा. पण नाही, हे अचानक गेला कुठनं फ्राईड राईसची आयडिया सुचली श्रावणला. पहिल्यांदा आपण ट्राय केलं. चुकून नाही का ते आयडिया देणार चुकी आहे. पहिल्यांदा ट्राय केलं, पहिल्यांदा आणला. आणि परत आम्ही हे ट्राय नाही करणार. आता काय पण रात्री तुम्ही ट्राय करत असाल तर, कोणी बनवलं असेल तर त्याला घेऊन ट्राय करा. हां ट्राय करा, स्वतः ट्राय करायला जाऊ नका. फ्राईड राईस वाया घालू नका. वाया घालू नका. खरंच आमचं असं खूप असं नाही का लई घाण फिलिंग येते. आम्ही एवढा भात असं होते. पण ठीक आहे, गाईला देतोय. आता टाइम झाले 5:04 आम्ही अजून आंघोळ नाही केली. आम्ही आंघोळ नाही गेली, सगळ्यांनी आंघोळ केली. आम्ही दोघे बघा तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मागच्या सकाळपासून ते 2 आठवड्याच्या ब्लॉग मध्ये घुसलोय आम्ही सकाळ. हां सकाळपासून. पण एवढं मेहनत करून पण काय उपयोग नाही. शेवटी लायकी काढली लोकांनी आमची. ते लईच घाण वाटते. डायलॉग मार रे. हां काय काहीतरी. हां ते लई बरं. एक डायलॉग मला आठवलं होतं त्यावेळेस. कोणता? 3 hours later. गैरों से क्या शिकायत करनी, गाँव तो अपने दे जाते. चला आता आंघोळ करू. गिझर चालू नाही तू. चला गिझर चालू करू. गिझर चालू करून पितो दोघं. पितो म्हणजे बघा आम्ही किती शुद्ध पोर आहेत, म्हणजे नाही का. बिअरच्या मग मध्ये आम्ही एकच बटन दाबायचं होतं ना. हां आम्ही स्प्राईट पितो. स्प्राईट. एकदम घाण असं नाही का, ते घामाचं असं नाही का पॅच सुटलं नाही का तोंडाला, त्याचं चमकतंय घाण. जॉले देवा. दाढी असली गेली खतरनाक जॉले नाही. ती माझी दाढी गेल्यानंतर सगळे हसतात माझ्यावरती. दीपक ए दीपक. आता आपण फीडबॅक विचारूया पोरांना. पोरींच्या नादी लागू नका. बघा पोरीच्या नादी लागले तर तुम्ही आपल्या पोरांनाच इज्जत देत नाही तुम्ही. आयुष्यात मित्र का कोण? पोरींचा काय उपयोग नाही. माणसं नका का, माणसं कमवल्यावर तुमच्यावर सोडतील. हां मित्र कमवा. जीवाला समोर चढायला लगेच त्यांचं जीवाला जीव लावणार आहे. 3 hours later. गाईस वेलकम बॅक. हे बघा आंघोळ वगैरे झाली आपली. आता वाजलेत रात्रीचे 9:30. ओके. तर काही कारणांमुळे आपल्याला आताचा जो कुकिंग आपण केलंय त्याचा ब्लॉग काढता राहिला, पण अजून चालू आहे. म्हणजे शेवटचे 15 मिनिटं राहिले. मला दाखवतो आज आम्ही काय बनवलंय. तुम्हाला कळणार नाही आता कारण की ते अजून बनलेलं नाही. 15-20 मिनिटात बनेल. तुम्हाला दाखवतो. खरं तर ते आहे बटर चिकन. आणि पूर्णपणे मी आणि श्रवण आणि करण आणि प्रणित दीपक असे 4-5 जणांनी मिळून बनवले हे आम्ही. आपला नवीन मेंबर आला आज.
करण वाघमारे स्पेस सॅल्यूट दिसत नाही या साईडला तरी, हा या साईडला दिसेल. कापूस बिर्याणीचा CEO. हा काकूस बिर्याणीचा CEO आलाय आज आपल्याकडे. अनफॉर्च्युनेटली आज आमचा बजेट कमी पडला आणि आम्ही खिचडी भात केलीमुळे आम्हाला बिर्याणी मागवता नाही आली. खरंच असं बोलले भात वेच झाला. हेल्दी मॉकटेल स्प्राईट सोबत. हा मॉकटेल आहे मी आणि आपल्या भाऊनी काही वेळा आधी शोधलंय. ह्याला बनवायची रेसिपी सांगतो तुम्हाला. आधी एका ग्लासमध्ये थोडं मीठ घ्यायचं, थोडंसं चाट मसाला टाकायचं वरनं तेवढंच, अर्धा लिंबू घ्यायचा आणि पुदिना असला ना बेस्ट पुदिना थोडं क्रश करून टाकायचं आणि पटकीने स्प्राईट टाकून डायरेक्ट प्यायचं. कारण की ते चाट मसाल्यावरती जेव्हा स्प्राईट पडतं ना रिॲक्शन होतं. हो तुम्हाला आता दाखवतो तो रिॲक्शन. इकडे साईडला थोडं स्प्राईट चाट मसाला आहे त्याच्यावरती थोडंसं टाकतो. नाही चाट नाही झालं त्यामुळे आमचा रिॲक्शन झाला कधीच. त्याला वर्ष चालू होणार आहे पण आमची फाटायली आहे. हां फाटायली आहे. आम्ही इकडे चिल करतो. आमचं झालं जेव्हा काही जेवायचा ब्लॉग तुम्हाला दाखवता नाही आला कारण की थोडी बकचोदी चालू होती त्यामुळे मला शूट करता नाही आलं आणि चार्जिंगचा स्टोरेजचा पण इश्यू होता. ठीक आहे आता काय नाही बाकी आपण तुमच्यासाठी सगळं दाखवले. आता आज किती वाजलेत रे? इंग्लिश 10:52 म्हणजे अजून 1 तास आहे वर्ष संपायला. बघू आपण पुढच्या 1 तासामध्ये काय काय करणार. चलो ना वॉइस तो रेकॉर्ड कर रे. चलो ए चला चल 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 सवन ब्लूटूथ कनेक्ट कर रे. हो गया. माझी बांगडी बांगडी बांगडी. आता मन भरलं गे तुझं प्रेम भरलं गे तुझं आता अरे तूच बनले गद्दार मला तूच बनले गद्दार पाकरा आजाद केलं तुला. मुंबईची सिर्फ लुटा दे उसका पता दे जरा मुझको हटा दे मैं उससे मिलूंगा तू बार मिला दे यार मिला दे
गाइस गुड मॉर्निंग. तर ऊन आहे तर सकाळी वाटलेत किती 9:30 समथिंग 9:30 वाजलेत ना रे. हां तर आम्ही काय नाही मी आज पण सकाळी 5ला झोपलो होतो आणि सकाळी 7:30ला उठून पण स्ट्रेंजर थिंग्सचा फिनाले बघितलं. डोकं घेरलं ते बघून. शेवटचं 1 तास काही म्हणजे तुम्ही फक्त 2 तासाची सिरीज आहे. 1 तास बघा त्यानंतर काय म्हणजे त्यानंतर 1 तास काही नाही फक्त 45 मिनिट्स ऑलमोस्ट टाइमपास आहे. ठीक आहे झालं आता आपलं न्यू इयर सिरीज इकडे सेंड होणार त्याच्या पुढे नॉर्मल आपलं व्हिडिओ बॉक्स बाय.